हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण इथे छान अशी नथ केली आहे, व्हाईट नथ. आणि आपण इथे चेन केलेली आहे, ती पण व्हाईट केली आहे. तर येस, श्रावणी सोमवार स्पेशल आपण इथे व्हाईट कलरच्या डिझाईन करणार आहोत. तर मी इथे नथ केली आहे आणि माझ्याकडे ते जे क्रिस्टल्स आहे, जर तुम्ही माझी स्टार्टिंगचे व्हिडिओ जर पाहिले असतील, त्याच्यामध्ये मी नथ केली होती, क्रिस्टल नथ. ती माझी पहिली क्रिस्टल नथ होती, किंवा नाही का एडीस्टोन नथच्या बाबतीत मी पहिले इन्व्हेस्टमेंट केलं होतं. तर तेच कुंदन आहेत हे, आणि ते मी आत्ता इथे ॲज अ नेकलेस किंवा ॲज अ चेन म्हणून यूज करणार आहे. तर ते देखील तुम्हाला मी दाखवते. आणि इथे मी आत्ता तारेची नथ करत आहे, जे की माझ्याकडे व्हाईट कुंदन अवेलेबल होता. तर त्याचीच मी इथे नथ करत आहे. तर इथे मी थोडीशी युनिक नथ केली आहे. इथे मी 24 केसची तार यूज केली आहे. आणि थोडंसं आपण इथे काय म्हणतात आपण हेवी डिझाईन करणार आहोत. आणि इथे सिक्वेन्सनी डिझाईन नसणार आहे, तर ही आपण स्वतः क्रिएट करणार आहोत. तर क्रिएट डिझाईन करताना आपल्याला काय काय आवश्यकता असते किंवा कुठे कुठे आपण अटॅच करू शकतो, हे तुम्हाला मी इथे दाखवते. कारण जी आपली ट्रॅडिशनल सिम्पल नथ असते, जी की सिक्वेन्सनी असते, ती म्हणजे 3 पॅचची नथ असते. सो ते इझी जातं. वरती कुंदनमध्ये छोटासा पॅच आणि लास्टला छोटासा पॅच. पण इथे आपण स्वतः क्रिएट करणार आहोत डिझाईन. तर ती कशी करायची, तर आधी फर्स्ट तर आपल्या नेहमीसारखा एखादा कुंदन असेल, क्रिस्टल असेल किंवा एडीस्टोन असेल, तो आपण इथे लावणार आहोत. अशा पद्धतीने थोडासा तिरका घेतला आम्ही इथे. आणि त्याच्या खाली मी इथे हाफ सर्कलला व्हाईट मणी आणि पिंक कलरचा क्रिस्टल लावणार आहे. पिंक आणि ग्रीन क्रिस्टल इथे होतेच माझ्याकडे, तुम्ही पाहिलं असेल इथे. तर नेहमी असंच करायचं, जेवढं मटेरियल अवेलेबल असेल ते सगळं आपण एका नथमध्ये यूज केलं तर ती नथ ही क्रिएट होते. कारण की सिक्वेन्स नथींच्या डिझाईन ह्या आपण खूप केलेल्या असतात, बट नवीन डिझाईन करण्यासाठी आपल्याला जे मटेरियल असतं ते सगळीकडं यूज करून सुद्धा आपण एक छान हेवी नथ करू शकतो आणि युनिक डिझाईन करू शकतो. तर इथे बघा, जो नेहमीची पॅच आहे तो आपण इथे केलेला आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं भरीव करण्यासाठी आपण आत्ता काय करणार आहोत, तर यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक आहेत आपल्याकडं. जर तुमच्याकडे मटेरियल कमी असेल, तर त्याच्यामध्ये नेहमी लॉरियल्स घ्या, मोतीचक्री घ्या आणि क्रिस्टलचे 2 कलर घ्या स्मॉल साईजमध्ये. बाकी मणी वगैरे तर आपल्याकडे असतात. सो एवढं जरी असलं तरीही खूप झालं आपल्याला. तर इथे बघा, मी जस्ट क्रिस्टल लावते आहे ग्रीन कलरचा प्लस आपला पिंक कलरचा. 2 क्रिस्टल मी इथे लावलेले आहेत. त्याच्यानंतर व्हाईट मनी किंवा गोल्डन बीड्स लावलेले आहेत. आणि जो तुम्हाला कुंदनच्या राईट आणि लेफ्टला जो पॅच दिसतोय, तिथे देखील आपण आडवी डिझाईन करणार आहोत. तर ती डिझाईन कशी करायची मी तुम्हाला सांगते. जसं की मी मगाशी म्हणलं, मोतीचक्री असणं आवश्यक आहे, लॉयल्स असणं आवश्यक आहे. तर इथं मोतीचक्रीचाच यूज करणार आहे. मोतीचक्री, त्याच्यानंतर आपण इथे स्मॉल मोती घेणार आहोत, त्याच्यानंतर मोठा मोती घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा, हा एक साईड आपला इथे कंप्लीट झाला आहे. तर आपल्याला जेवढं म्हणजे जागा असेल, गॅप असेल, ती गॅप भरवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा यूज करायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण गॅप भरला जाईल. आणि वरती आपण छोटीशी गॅप राहिली म्हणून मी जस्ट युनिक डिझाईन केली आहे. बाकी आपण इथे कोणतीही डिझाईन रिक्रिएट करत नाही आहे किंवा की सिक्वेन्सने डिझाईन करत नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण इथे त्याच्यानंतर माझ्याकडे ड्रॉप शेपमध्ये व्हाईट क्रिस्टल्स होतेच, जे की मी लास्ट टाईम बाशिंगासाठी आणलेले होते. तर तेच क्रिस्टल माझ्याकडे अवेलेबल आहे. तर तोच क्रिस्टल मी इथे लावत आहे. आणि आपण कम्प्लिटली इथं डिझाईन बघा, ही अशा पद्धतीने तिरकी करत आहोत डिझाईन ही. आणि क्रिस्टल पॅच लावून घेतल्यानंतर आपण पुन्हा तार खाली घेऊन यायची आहे आणि खाली डिझाईन आपल्याला सेम ती डिझाईन इकडे करायची आहे. तर मी तार खाली आणतेच. त्याच्या आधी इथे एक छोटासा पॅच लावून घेते. जिथे गॅप्स असतील तिथे आपल्याला डिझाईन ही कम्प्लिटली वर्क करायची आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल इथे कंप्लीट झालं आहे का मी बघते आणि पुन्हा एक लावून घेते. सो जेवढं आपण भरवू डिझाईन तेवढी छान दिसते. आणि इथे गोल्डनचा देखील यूज करू शकतो, पण खास श्रावणी सोमवार स्पेशल मी इथे करत आहे, त्याच्यामुळे इथे व्हाईट कलरचा आपण जास्त यूज करणार आहोत. तर इथे बघा, खाली डिझाईन सेम तीच आपण पॅचने इथे करणार आहोत. मोतीचक्री, मोठा मणी, छोटा मणी आणि जो आपला क्रिस्टल आहे व्हाईट कलरचा ड्रॉप शेपचा 6 mm चा आहे, तो तो इथे लावणार आहे मी. तर बाशिंगाच्या दोन्ही डिझाईन इथे होत्या. तर त्याचेच माझ्याकडे ते क्रिस्टल राहिलेले आहेत. सो मी ते असेच यूज करणार आहे, इकडे तिकडे काही डिझाईन्स करून. तर आता मी असं ठरवलं आहे की जेवढं मटेरियल आहे तेवढं आपल्याला यूजमध्ये करायचं आहे.
आणि आता मी क्लासेसची ऑफर सांगते. आपण आता इथे श्रावण महिना स्पेशल आपण इथे क्लास घेणार आहोत. त्याच्यामध्ये 10 आर्ट असणार आहेत आणि त्याची फी 1000 असणार आहे. तर एकूण टोटल 15 आर्ट आहेत. त्याची लिस्ट मी ऑलरेडी टाकलेली आहे. त्यातले तुम्ही कोणतेही 10 आर्ट चॉईस करू शकता. विथ मटेरियल आहेत हे. शिपिंग चार्जेस फक्त 100 आहे. महाराष्ट्रामध्ये 100 शिपिंग चार्जेस आहेत. सगळं मटेरियल भेटणार आहे. फक्त 2-4 गोष्टी ज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील त्याच आपण यूज करणार आहोत. पण खूप छान संधी आहे. तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये भाग घ्या. कारण की पूर्ण 1000 मध्ये 10 आर्ट शिकायची संधी आहे. त्यातून तुम्ही छोटा बिझनेस चालू करू शकता किंवा तुम्हाला जर पूर्ण आपल्याला नॉलेज भेटलं त्या क्लासमध्ये, तुम्ही पूर्ण एक मोठा बिझनेस टाकू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळी माहिती मी तुम्हाला सांगेल क्लासमध्ये. PDF नोट्स असतील आपल्या, सर्टिफिकेट देखील असणार आहे, सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधल्या बिझनेसच्या संधी मी सांगणार आहे आपल्या क्लासेसमध्ये. तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये जॉईन करा किंवा त्याची माहिती विचारा की कोणते आर्ट असणार आहेत. तुम्हाला चॉईस आहे 10 आर्ट तुम्ही घेऊ शकता. सो त्याच्यामध्ये नथ देखील आहेत, एम्ब्रॉयडरी आहे, नेल आर्ट आहे, मेहंदी आहे, राखी आहे, अजून फोटो फ्रेम आहे, मिररची फोटो फ्रेम आहे, कार्निवल ज्वेलरी आहे, फॅब्रिक पेंटिंग आहे. त्याच्यानंतर आपण इथे फ्लॉवर्सचे आपण डिझाईन्स घेणार आहोत. हुप एम्ब्रॉयडरीमध्ये ड्रेस एम्ब्रॉयडरी आहे, ओढणी दुपट्टा एम्ब्रॉयडरी आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही कोणत्याही चॉईस करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तर आहेच यूट्यूबवरती. तर तुम्ही त्याच्यावरती DM करून पूर्ण माहिती विचारू शकता. तर इथे नथ कंप्लीट झाली आहे. इथे मी बॅटरी ऑफ केल्यावर देखील छान दिसते नथ, तशी तुम्हाला दाखवली आहे. त्याच्यानंतर इथे आपण चैन करणार आहोत. त्याच्यासाठी माझ्याकडे इथे रोज प्लेटेडची इथं चैन आहे आणि त्याच्यामध्येच आपण हे आपले जे कुंदन आहेत, जे माझे पहिल्या नथीचे क्रिस्टल नथीचे आहेत, हे जी माझी नथ होती, व्हायरल झालेली नथ आहे ती. त्याची मी लिंक शेअर करेल, तुम्ही तो देखील व्हिडिओ बघा. तर स्टार्टिंगला माहीत नव्हतं आपल्याला एडी स्टोन म्हणजे माहिती नव्हती मला जास्त. तर त्याच्यामुळे मी जस्ट एका शॉपमधून हे एडी स्टोन घेतले होते. 4 होते हे आणि ते मला 150 का 200ला भेटले होते. बट आपण असं म्हणतो ना, स्टार्टिंगला आपल्याला करायची इच्छा असते आणि दुकानात काहीतरी आपल्याला देतात. सो ते आपण म्हणजे घेतोच, म्हणजे असं होतं नॉलेज नसल्यामुळे. तर हे क्रिस्टल मला आवडले पण होते आणि नथ देखील छान झाली होती. तर एक नथ मी दिली आहे आणि ही दुसऱ्या नथीचे हे क्रिस्टल आहेत. ते आता इथे मी चेनमध्ये टाकून इथे यूज करणार आहे. तर ह्या सिंपल चैनी आहेत, व्हायरल चैनी आहेत, ज्या की अ, अ, बाजारामध्ये भेटतातच आपल्याला. सो मी तोच विचार केला की आपण सेम ती डिझाईन इथे रिक्रिएट करावी आणि अशा पॅचमध्ये 2 सिक्वेन्समध्ये ही डिझाईन करणार आहे. त्याच्यानंतर इथे लॉक करून घेते मी आधी आणि सेम आहे, इझी आहे. मी जस्ट इथे अ, आपल्या थ्रेडनी बांधून घेणार आहे कारण की क्रिस्टल हलू शकतात त्याच्यामुळे आणि मधोमध देखील डिझाईन लावणार आहे अशा पद्धतीने चेन आणि ती इथे थ्रेडनी बांधणार आहे, जो की गोल्डन थ्रेड आहे माझ्याकडे त्यानेच. आणि नंतर आपण अजून एक छोटासा पॅच करणार आहोत, तो देखील तुम्हाला मी ते दाखवते. त्याआधी हे बघा इथे ऑलरेडी ह्या क्रिस्टलला हुक्स आहे, तर त्याच्यामध्येच आपण हे घालणार आहोत चेन. तर इथे अशा पद्धतीनेही बरोबर बसेल प्रॉपर आणि थ्रेडनी ती साईड बांधून घेणार आहे मी. ती देखील तुम्हाला मी ते दाखवते. तर इथे तुम्ही बघा एडी स्टोन यूज करू शकता. जे की सर्कल टाईपचे असू शकतात किंवा स्क्वेअर टाईपचे असू शकतात. ते देखील छान दिसतील. जसं की आपलं मिनी मंगळसूत्र असतं त्याच्यामध्ये ही डिझाईन आहे. पण एवढंच की मंगळसूत्रामध्ये आपण इथे काळे मणी यूज करतो आणि त्याला एक छान मंगळसूत्राचा लूक येतो. पण ही नुसती चैन आहे त्याच्यामुळे ही ॲज अ चैन म्हणून आपण यूज करू शकतो. तर इथे बघा थ्रेडच बांधला आहे मी आणि कट केल्यानंतर इथे आपण हा क्रिस्टल लावणार आहोत. मी आधी व्हाईट क्रिस्टल लावायचं ट्राय करत होते, बट आपली चेनची रोज गोल्ड कलरची चेन आहे आपली, त्याच्यामुळे आपण इथे दुसरा कलर यूज करणार आहोत, जो की पीच कलर आहे इथे. तो मी इथे तारेमध्ये लावणार आहे. तर तारेमध्ये ड्रॉप शेप मी लावणार आहे, जो की सेम बाशिंगाचाच हा क्रिस्टल आहे. आणि इथे आपण अशा पद्धतीने ही तार टाकणार आणि एंडिंग पार्टला सर्कल करणार आहे 2 ते 3 वेळा आणि स्टार्टिंग पॉईंटचं लॉक करून घेणार आहोत. तर आपली डिझाईन इथे कंप्लीट होईल आणि आपण आता छान असे नेक्स्ट व्हिडिओ देखील मी टाकणार आहे आर्ट रिलेटेडच. तर ते देखील तुम्ही बघा आणि क्लासेसबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही इथे विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा
आणि तुम्ही देखील ही डिझाईन ट्राय केली असेल नथीची, युनिक टाईपची क्रिएट केली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.